मेनली सर्व मच्छी आहे ती अर्नाळ्याची आहे. म्हणजे कावले म्हणता ना. हा पट्टा सफेद असतो बघा. काय सुरमईची गाबोळी बघा केवढी मोठी आहे. इकडे मोठा बाजार आहे सुक्या मच्छीचा. अशोक बाबर फॅमिलीचं नाव सांगितलं तर. आणि बघा इकडे पापलेट कशी लावलेत. आयफोन मधली वाम म्हणजे काय असते बघा. अर्नाळ्याची सोड एकदम चांगल्या क्वालिटीची. मार्केटला गर्दी बघा सकाळीच. आणि ह्या मार्केटमध्ये जास्त मच्छीला सगळे मसाले पण मिळतील या मार्केटमध्ये. केवढी मोठी वाम आहे. नदीचे मासे आहे. म्हणजे हे वाला कोण नाही. म्हणजे मार्केट सगळी वेगळी आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. त्याच सेम ड्रेसमध्ये तिसरा व्हिडिओ तुम्ही बघताय आपला. कारण एकाच दिवशी आपण 3 व्हिडिओ बनवलेत, पण कॉन्टेंट सगळे वेगळे आहेत. म्हणजे मार्केट सगळी वेगळी आहेत. त्यामुळे तिन्ही व्हिडिओ वेगवेगळे आहेत. ड्रेस जरी सेम असला तरी, दिवस जरी सेम असला तरी. आणि आजची तारीख आहे 28 ऑक्टोबर 2025. तर मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कोण गावात. म्हणजे हे वालं कोण नाही तर या गावाचं नावच कोण आहे. ते कोण गाव आहे आणि हे कल्याणमध्ये. आणि इथे भरतो आठवडी बाजार जो असतो दर मंगळवारी. तर वार पण लक्षात ठेवा, दर मंगळवारी. आणि आज नेमका मंगळवार आहे, त्यामुळे आपण या मार्केटमध्ये आलो. आणि हा आठवडी बाजार आहे. इथे बऱ्याचशा गोष्टी मिळतात ज्या आठवडी बाजारात मिळतात. पण स्पेशली हा फेमस आहे तो सुक्या मच्छीसाठी, म्हणजे ड्रायफिशसाठी. आणि तेच आपण आता एक्सप्लोर करायला आलो. म्हणजे सध्या ह्या मार्केटमध्ये दिवाळीनंतर ड्रायफिशचे काय रेट आहेत आणि कोणकोणते ड्रायफिश सध्या यायला लागलेत. आणि पाऊस पूर्णपणे गेलेला नाही आहे, पण कालपर्यंत पाऊस पडतोच आहे. तरी पण ड्रायफिश आहे का आणि कोणती आहे, काय रेटने, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बाजाराचा फेरफटका मारत आपण जाऊया ड्रायफिश मार्केटपर्यंत आणि ते एक्सप्लोर करूया. हे कोणगावचं मार्केट आहे. आता हे सर्व कपडेवाले वगैरे सगळे तिकडे बसले. आणि इकडे असे भांडीवाले, कपडेवाले बघा, भाजीवाले सगळीकडे बसतात. हा आपला आठवडी बाजार आहे कोणगावचा. असं सर्व वस्तू तुम्हाला मिळतात या बाजारामध्ये. त्याच्यात ओली मच्छी पण दिसते तुम्हाला बघा. ओली मच्छी पण आहे. आणि इकडे बघा शिरवळ मासा, शिरवळ नदीचा आहे. कसा बघा 200 रुपयाला नदीचा मासा आहे. आणि हा तर तुम्हाला माहीत आहे, हा आपला बासा आहे बघा. असे ओले मासे पण आहेत इकडे. 300 रुपयाला 2 द्यायला तयार होतं, पण नाही. आणि बघा हे नदीचेच मासे. आणि बघा लाल मासा, कलर लाल 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 मासा कसा वाटत येते हा बघा. 300 रुपयाला हे 4 लाल मासे मिळतील तुम्हाला. बाकी वाम वगैरे पण आहे, टोळ्या आहे. आणि इकडे बघा ओल्या मच्छीत केवढी मोठी वाम आहे. हे बघा 600 रुपये किलो आहे ही वाम. केवढी मोठी पसरलेली वाम आहे बघा ही. बघा इकडे असे मस्त ओले मासे, म्हणजे समुद्राचे मासे, मोठे मोठे मासे आहेत बघा. इकडे विकडे पण आहे सर्व. ते मासेवाले ना आजच्या दिवशी थोडेच बसले. आठवडी बाजारात येतात, पण बाकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार ना बाहेरच्या साईडला बसलेले असतात मेन रोडवरती पाण्याच्या टाकीच्या इथे. त्याचा व्हिडिओ आपण बनवूया, तेव्हा तुम्हाला त्याचे डिटेल्स सर्व माहिती मी देईनच. इकडे मसाले पण आहेत बघा. हे मसाले सर्व आहेत. खोबरं आहे. खोबरं कसं आहे? 300 रुपये किलो बघा. खोबरं आहे 300 रुपये किलो. कुठलं आहे? राजापुरी खोबरं आहे 300 रुपये किलो बघा. असे तुम्हाला मसाले पण मिळतील. संडे स्पेशल, घाटी मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, सगळे मसाले पण मिळतील या मार्केटमध्ये बघा. या इकडे असं पण मार्केट आहे. इकडे सगळे फळवाले आहेत. आणि इकडे जे आपण एक्सप्लोर करायला होते सुक्या मच्छीवाले सगळे. हे बघा दिसतात, हे सगळे सुका मच्छीवाले इकडे दिसते. बोंबील कसे आहेत ताई? 500 रुपये. 500 रुपयाला किती शेकडा कसं? किलो. किलोमध्ये किती बसत असेल तरी बघा. 500 रुपये किलो आहे बोंबील. आणि 100च्या वर बसतील बोंबीला 500 रुपयामध्ये बघा. सुके बोंबील. आणि हे मोठ्या साईजचे आहेत. हे कसे आहेत? 600. आणि हे 600 रुपये किलो आहेत. आणि हे कुठले उत्तनचे आहेत की अर्नाळ्याचे आहेत का? ओके बघा अर्नाळ्याचे आहेत हे सर्व बोंबील. आणि ह्या मार्केटमध्ये जास्त मच्छी अर्नाळ्याचीच येते. इकडे कर्दी आहे 400 रुपये किलो आहे कर्दी. हे साफ केलेली आहे ना एकदम. हे बघा साफ केलेली कर्दी आहे 400 रुपये किलो. आणि बोंबील बघा. बोंबील पण 400 रुपये किलो. हे कुठले अर्नाळ्याचे आहे की? अर्नाळ्याचेच आहे बघा. अर्नाळ्याचेच आहे कर्दी आणि बोंबील पण बघा. ही कर्दी आहे ती 250 रुपये किलो आहे. आता तिचा कलर बघा आणि हिचा कलर बघा, फरक जाणवेल तुम्हाला. हे बघा माल बघा म्हणते मावशी, पण ती 400 रुपये किलो होती, 250 रुपये किलो आहे. आणि मांदिली कशी आहे मावशी? बघा 200 रुपये किलो मांदिली आहे. आणि बघा गोळ मासा आहे हा बघा 1000 रुपये किलो आहे सुकी गोळ बघा. हे बघा गोळ आहे
बघा, ह्याला काटा नाही काय नाही. 1000 रुपये किलोला तुम्हाला मिळेल ही गोळ, सुकी गोळ. आणि बघा इकडे जवळ आहे 350 रुपये किलो. आणि चा बघा चांगला मस्त साफ केलेला. साफ करायला लागेल ना का साफ केलेलं? बघा साफ केलेला जवळ आहे बघा, 350 रुपये किलो. आणि तुम्ही घ्यायला आला तर थोडाफार भाव होईल घ्यायला आलात की. आणि मार्केटला गर्दी बघा सकाळीच सुकी मच्छी घ्यायला दिसते काय बघा, कारण हे सुकी मच्छीसाठी मेनली फेमस आहे. वाकटी कशी आहे ताई? 500 रुपयाला काय पूर्ण हे बघा, हे पूर्ण जे आहे जुडी आणि 500 रुपयाची ना. 500 रुपयाला मिळेल वाकट्यांची. साईज बघा केवढी आहे वाकटीची. ही कर्दी कशी दिली बघा? 350 रुपये किलो कर्दी आहे ही बघा. ही कर्दी 350 रुपये किलो. ही सुकी वाम आहे 300 रुपये किलो. काळीवाली वाम आहे 300 रुपये किलो अशा तुकड्यांमध्ये. आणि बघा डोमी आहे 250 रुपये किलो. सुकी डोमी. कसा वाटा आहे जवळ्याचा बघा? 50 रुपये वाट आहेत जवळ्याचे हे बघा. आणि हे बारके बोंबील कसे आहेत 150ला पाटी बघा? 150 रुपयाला पाटी. पाटीत किती असतात बघा? हे मोजून नाही ठेवत पण 150 रुपयाला पाटी आहे. 250 रुपयाला 2 पाटे मिळतील तुम्हाला. कोण सगळं होलसेल आहे इकडे पूर्ण कोणगावमध्ये. आणि बघा हे सोडे आहेत 100 रुपयाला प्लेट आहे. आणि हे आरनाळ्याची कोळंबी आहे म्हणते बघा. हे बघा आरनाळ्याची सोडे एकदम चांगल्या क्वालिटीची हे बघा. कोलबी अर्नलची. आणि हे 8च्या 8 हे 8 वाटे आहेत. 8 वाटे 600 रुपयाला द्यायला तयार आहेत बघा सोडे. आणि बघा ह्या दादाकडे तर बऱ्याच प्रकारचे मासे आहेत सुके मासे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे. आणि केवढे मोठे सोडे आहेत बघा हे. दादा सोडे कसे आहेत? 1500 रुपये. हे 1500 रुपये किलो बघा. हे सोडे आहेत 1500 रुपये किलो. आणि साईज बघा केवढे. आणि हे कसे आहे बघा? हे 1000 रुपये किलो आहेत. आणि हा दादा आपला पडगा ड्रायफिश मार्केटला पण होता, म्हणजे पडग्याचा जो आठवडी बाजार असतो ना रविवारचा, तिथे पण होता हा दादा. आणि बघा इथे हे रेट आहेत. वाम कसे आहे दादा बघा? 300 रुपये किलो वाम आहे सुकी वाम. आणि बघा आयफोनमधली वाम म्हणत होते तर म्हटलं आयफोनमधली वाम म्हणजे काय असतं? इथे पिवळी वाम आहे. आणि ही आहे 1200 रुपये किलो पिवळी वाम. आणि काळी वाम आहे ती 300 रुपये किलो. पिवळी वामला ओके बघा. पिवळी वाम आहे ना सगळ्यात खायला, ओली असो वा सुकी असो, खायला भारी. हां नाही पिवळी वाम सगळ्यात बेस्ट असते खायला बघा. आणि इकडे गोळ आहे बघा. ही पूर्ण बोनलेच असणार, याच्यात काटा वगैरे काय नाही. हे बघा गोळ आहे सगळी. आणि 50 रुपये वाट आहे. आणि किलो कसे बोलले? हां 200 रुपये गोळ. हा बघा काटेवाली गोळ आहे ही 200 रुपये किलोला मिळते. आणि यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि बघा इकडे पापलेटं कशी लावलेत. आणि 1000 रुपये किलो पापलेट आहेत बघा. साईज बघा पापलेटांची सुकी पापलेट 1000 रुपये किलो. आणि बघा ही गोळ आहे ही बोनलेस आहे, म्हणजे याला काटा वगैरे काय नाही, विदाऊट काट्याची. ही 800 रुपये किलो आहे गोळ. आणि बघा ही गाबोळी आहे सुरमईची बघा. गाबोळी पण सुकी मिळते तुम्हाला, सुकी गाबोळी. आणि ही तुम्हाला मिळते 500 रुपये किलोने. पापलेट कसे आहे? हे खापरी पापलेट आहे 1000 रुपये बघा. 1000 रुपये किलो. पण आपण डिस्काउंट तुमचं नाव सांगितलं पण 800 देऊ बघा. आपलं नाव सांगितलं म्हणजे अशोक बाबर फॅमिलीचा व्हिडिओ बघून आलो तर 800 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. आणि छोटेवाले कसे आहे? 500 800 तुम्हाला 600 देतील बघा. 600 रुपये किलोने मिळतील तुम्हाला ही पापलेट. अशोक बाबाचं नाव सांगितलं बघा. अशोक बाबर फॅमिलीचं नाव सांगितलं तर. दादांकडे सगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे. आणि बघा हे पूर्ण गोळ पण मिळेल तुम्हाला, असे लांब तुकडा बघा. 800 रुपये किलोने गोळ मिळेल तुम्हाला. आणि बांगडा कसा आहे बघा? 100 रुपये वाटा आहे. 5 बांगडे आहेत खारातले बांगडे 100 रुपये वाटा बांगड्याचा. आणि हे डोमी मच्छी आहे कशी किलो? 300 वाली 250 बघा. 250 रुपये किलोने तुम्हाला डोमी मच्छी मिळेल. 400 वाली 300 रुपये बघा. ही पण डोमीच आहे मोठ्या साईजची. ही 300 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 400 रुपये सांगतात 300ने मिळेल. होलसेल रेट आहे सगळ्या दादांकडे बघा. इकडे हे बघा ही छोटी पापलेट आहे 300 रुपयाने तुम्हाला मिळतील सुकी पापलेट बघा. केवढी साईज आहे. 400 रुपये सांगतात 300 रुपयाने तुम्हाला मिळतील ही पापलेट. सोडे कसे आहेत ताई? हे बघा 1400 रुपये किलो सोडे आहेत. आणि कुठले आहेत ते? अर्नाळा का बघा? अर्नाळ्याचे सोडे. अर्नाळ्याचीच मच्छी एक नंबर मच्छी सुकी मच्छी म्हणजे अर्नाळ्याची मच्छी. ही साईज 1400 रुपये किलो सोडे हे बघा. आणि मोदकं सुकी किती बारकी बारकी मोदकं बघा. कशी किलो ही बघा? 250 रुपये किलो मोदकं आहेत सुकी मोदकं.
आणि वाकट्याचं हे कसं आहे हा? बघा 400 रुपयाला हे पूर्ण काय म्हणतात आपण जोडी म्हणा किंवा पूर्ण हा बंडल म्हणा 400 रुपयाला वाकटे आहेत या. आणि इकडे कर्दी पण आहे. कर्दी कशी? बघा 300 रुपये किलो. साफ केलेली आहे ना ताई? आहे बघा साफ केलेली कर्दी 300 रुपये किलो. बघा ह्या साईडला पण पुढे अजून बरेच आहेत सुके मच्छीवाले. जसं त्या साईडला पूर्ण होते इकडे समोर पण बरेच आहेत मच्छीवाले. इकडे मोठा बाजार आहे सुक्या मच्छीचा. पुढे लांबपर्यंत बसलेले आहेत सुके मच्छीवाले. पण आमच्याकडे पण बरेच मच्छी आहेत. बघा पुढे पुढे बरेच मच्छी आहे इकडे. बघा हा 100 रुपयाला वाट आहे. 5 बांगडे आहेत खाऱ्यातले बांगडे. हे बघा आणि इथे पण आहे सुरमईची गाबोळी. बघा केवढी मोठी आहे. 100 रुपयाला पाव किलो, 300 रुपयाला किलो. आणि बघा सुकी मच्छी पण तुम्हाला अशी कट करून मिळेल. तेव्हा कट करतात सुकी मच्छी तुकडे तुकडे आणि पूर्ण बोनलेस आहे. हा आता इकडे बरेच मोठे मोठे मासे पण आहेत इकडे. 400ला 1 किलो आहे. बघा हे सुरमई आहे. सुकी सुरमई. सुरमईचे तुकडे आहेत बघा. आणि 400 रुपये किलो आहे. 150 रुपयाला पाव किलो मिळेल. पण किलो घेतले तर 400 रुपयात मिळेल तुम्हाला. आणि ही वाकटी आहे का? ती वाकटी बघा वाकटीचे तुकडे कसे किलो आहेत? ती 300ला किलो. बघा 300 रुपये किलो आहे. आणि हे पिवली वाम हे बघा पिवळी वाम आहे. कशी किलो? येईल तुम्हाला 700ला किलो. बघा 700 रुपये किलो तुम्हाला मिळेल. हां 1 किलो 600. बघा दादा 1 किलो 600 रुपयाला पण मिळेल तुम्हाला पिवळी वाम. हे बघा ही घोळ आहे. 200 रुपये पाव किलो, 350 रुपये अर्धा किलो, म्हणजे 700 रुपये किलो घोळ. बघा इकडे घोळ आहे. बोनलेस आहे. 800 रुपये किलो. 800 रुपये किलो ना घोळ? बघा घोळ 800 रुपये किलो. आणि पिवळी वामा ही 600 रुपये किलो. दिसताना तुम्हाला बघा काळपट दिसेल पण सुकी झाल्यामुळे काळपट पडली आहे पिवळी वाम. हा पट्टा सफेद असतो बघा. पिली वामीचा हा पट्टा सफेद असतो. हां काली वाम पूर्ण काळी असते. हा पट्टा जो दिसतोय ना साईडचा हा सफेद आहे म्हणजे ही पिवळी वाम आहे. ही 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि सोडे कसे आहेत? सोडे 1000 रुपये किलो. बघा सोडे 1000 रुपये किलो. आणि बघा हे सुरमईचा खारा 500 रुपये किलो. मोठे बोंबील 750 रुपये किलो. आणि बघा इकडे बोंबील आहेत मोठेवाले 650 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. किलोमध्ये किती बसतील? 50-60 जास्त बसतात का? बघा किलोमध्ये 70-80 पीस बसतील. आणि साईज मोठी आहे ना. लांबडे आहेत बघा किती. इकडे बघा हे कसं सुरमई? कशी सुरमई? बघा 800 रुपये किलो सुरमई. आणि एक छोटी पापलेट म्हणजे कावले म्हणता ना? बघा हे कावले कसे किलो ते? 500 रुपये. 500 रुपये किलो. मग 450 रुपये किलोने तुम्हाला मिळतील कावले. छोटी छोटी पापलेट आहे की खापी आहे ते? पापलेट आहेत. पापलेट आहेत ना. बघा छोटी छोटी पापलेट आहे. कावले म्हणतात त्याला. आणि बघा ह्या ताईंकडे पण हे सगळे मासे आहेत. हे जवळा कसं आहे? 400 बघा 400 रुपये किलो जवळा साफ केलेला. आणि कर्दी 350. बघा 350 रुपये किलो कर्दी. आणि 500 बघा बोंबील 500 रुपये किलो आहे. डोमी पण आहे. वाकट्या पण आहेत. 400 किलो आहे 400 रुपये की. बघा 400 रुपये किलो वाकट्या. आणि पिवळी वाम कशी? 1800. बघा 800 रुपयाला मिळेल तुम्हाला पिवळी वाम. आणि बघा इकडे तुम्हाला सर्व आरनाळ्याचेच मासे मिळणार आहेत सुके मासे. आणि सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत कधी पण आहे. 4 मॅक्झिमम 4 पकडा तुम्ही. पण 5 वाजेपर्यंत आला तर थोडेफार मच्छीवाले तुम्हाला मिळतील इकडे. आणि फक्त दर मंगळवारी आठवडी बाजार. बाकीच्या दिवशी नका येऊ. काही नाही कोण नाही दिसणार इकडे तुम्हाला. फक्त मंगळवारी या आणि सुकी मच्छी घ्या. 1 नंबर माल मिळतो इकडे. आणि हे त्यासाठीच फेमस आहे. गर्दीच बघा ना किती आहे लोकांची इकडे. तुम्हाला दिसत असेल. हा किरकोळमध्ये पण मिळतो. आणि तुम्हाला अख्खी गोणी पाहिजे होलसेलमध्ये घेऊन तुमच्या एरियात विकायची ती पण मिळेल. चांगल्या रेटने मिळेल. तर मित्रांनो तुम्ही बघितलं हे कोणगावचा आठवडी बाजार. आणि दर मंगळवारी भरतो. बाकीचे सर्व वस्तू जो तुम्हाला मिळतात त्यासोबत स्पेशली हा फेमस आहे तो सुक्या मच्छीसाठी. तर तुम्ही बघितलंच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि इकडे मेनली सर्व मच्छी आहे ती आरनाळ्याची आहे सुकी मच्छी. आणि इकडचे लोकल गावाले पण बसतात. आजूबाजूचे एरियातले पण बसतात. आहेत तरी आणि गर्दी पण तेवढीच आहे सुक्या मच्छीसाठी. आणि दर मंगळवारी एवढीच गर्दी असते. तुम्ही असं नका समजू की ह्या मंगळवारी आहे. फक्त दर मंगळवारी 365 दिवसातले जे प्रत्येक मंगळवार येतो म्हणजे 52 मंगळवार येतात वर्षात.
तर प्रत्येक मंगळवारी तुम्हाला एवढीच गर्दी मिळणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कल्याण कोणगावच्या ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.